घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना पचण्यास हलकी अशी पौष्टिक, चविष्ट, एकदम परफेक्ट अशी मूग डाळ खिचडी. लसूण घेऊयात, कढीपत्त्याची 5-6 पाने, पुदिना, 1 ते 2 हिरवी मिरची, धणे, जिरे, हे सगळं आपण वाटण करून घेऊयात. वाटण तयार आहे. आता फोडणी करूयात. फोडणीमध्ये घालूया मोहरी चांगली तडतडली की मग घालूयात हिंग परतलं की घालूयात कांदा व्यवस्थित चांगला सोनेरी रंगावर परतून घ्या. टमॅटो परतला की घालूया हळद नंतर घालूयात वाटण, हळद, टमॅटो, कांदा व्यवस्थित परतून घ्या. रंगासाठी घातली आहे काश्मीरी लाल. आता तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्या. धुवून घेतलेली तांदूळ आणि डाळ व्यवस्थित परतून घ्या. इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे. इतक्या मिश्रणासाठी परफेक्ट असं इथं पाण्याचं प्रमाण मी इथे दाखवलेलं आहे. डिटेल रेसिपीसाठी चॅनलला व्हिजिट करा. ना की खिचडी आपली पातळ होणार, ना की खूप घट्ट. चवीसाठी मीठ घातलेलं आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊयात. कुकरचं झाकण लावून घेऊयात. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात. आपली परफेक्ट अशी वाफळती, मऊसूत, घरामध्ये सर्वांना खाता येईल, पचण्यास हलकी अशी खिचडी तयार आहे. सर्व करूयात. सर्व करताना त्यावर घालूयात थोडंसं तूप.